सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मस्त असताल, स्वामींच्या सेवेमध्ये व्यस्त असताल। आणि तुम्ही म्हणताल की हे काय दाखवती ही बाथरूम मधलं चित्र, पण आता दिवाळी येते तर सर्वांची साफसफाई चालू असेल। पण मग मी विचार केला की अगोदर आपल्या घरातली जी घाण आहे तीच काढावी। म्हणजे काय तर तुटलेल्या आणि फाटलेल्या वगैरे चपला वगैरे असतील त्या काढायच्या। म्हटलं आज ठरवलं होतं की मी बाहेरचं अगोदर क्लीन करून घ्यायचं, म्हणजे घराच्या बाहेरचं, म्हणजे बाहेर पुढं जे मी चप्पलचं स्टँड ठेवते तिथलं आणि गॅलरीतलं वगैरे तो भाग क्लीन करून घ्यायचा। मग मी आंघोळीच्या अगोदरच म्हणलं ही चप्पल वगैरे क्लीन करून घ्यावीत, म्हणजे कसं की परत हे करायला नको नाही का, आपल्या घाण वगैरे अंगावर येते। तसं आज दिवसभरच सगळं अंगावर घाणच पडणार आहे माझ्या, कारण क्लिनिंगला सुरुवात केली मी। तशी दसऱ्याला क्लिनिंग केली होती मी, पण आता जे हे चप्पल वगैरे हे की ते राहिलं होतं क्लीन करायचं, स्टँड वगैरे चप्पलचं। मग मी तसं ते क्लीन केलं। आणि हे जे भांडे आहेत ना, हे मी एक्स्ट्राचे भांडे आहेत, म्हणजे मी वापरायला जास्त भांडे ठेवत नाही। हे जे एक्स्ट्रा आहेत ते भरून ठेवलेले, पण ते घासून घेतले, स्वच्छ करून घेतले। आणि आता नंतर मग मी सगळं दुपारचं सगळं कामं वगैरे आवरल्यावर मुलांना वगैरे स्कूलमधून घेऊन आल्यानंतर की हे वाळलेले कपडे वगैरे काढून घेतले। आणि आज मला गॅलरी स्वच्छ करायची होती माझी। तर गॅलरीमध्ये पण खूप सामान आहे। आता इथं बघा हा सगळं पसार आहे, पण आता हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत आपल्याला, आज नाही तर कधी 8 दिवसांनी म्हणा, महिन्यानी म्हणा, 2 महिन्यांनी। तर आता ती कोटी वगैरे ती धान्य ठेवायला लागती। मग आता धान्य त्यातलं संपलं होतं म्हणून ती तिथं ठेवली, कारण घरात पण तुम्ही बघितलं असेल आता माझ्या व्हिडिओमध्ये जवळजवळ माझं घर सगळं दिसून येतं, तुम्हाला दिसत असेल। तर आता बघा इथं जे मी वस्तू ठेवते एक एक काढून ठेवते, कारण म्हटलं आपल्याला क्लीन करायला पाहिजे सगळ्या गोष्टी। आता ह्या टिपीत पण माझे भांडेच होते एक्स्ट्राचे। आणि हा आहे तो माठ, मी त्याला फक्त उन्हाळ्यातच वापरते, आत्ता नाही वापरत। तर मग आत्ता तर सध्या आता उन्हाळ्यासारखंच वाटायला लागले। आणि आमच्या गॅलरीत थोडंसं पुढच्या साईडला असं थोडंसं पावसाळा चालू असल्यानंतर पाणी पण येतं, म्हणजे पुढून अर्धी गॅलरी भिजती पावसात। आणि जर पाऊस इकडं तोंड करून असेल दरवाजाकडं माझ्या, म्हणजे हॉलच्या वगैरे किचनच्या, तर मग जास्त येतो। आणि हे बघा इथला ड्रम काढला मी, आणि ड्रमच्या खाली कसं पांढरं झालं आहे, हे पाण्याचे सगळं डाग येतं। तर आम्हाला येतं बोरिंगचं पाणी, त्या बोरिंगच्या पाण्याचे क्षार एवढे असतात त्याच्यामुळे सगळीकडं डाग डाग पडतात। तर आता दिवाळीच्या निमित्ताने म्हटलं क्लीन करून घ्यावी। दसऱ्याच्या वेळेस मी क्लीन केलं होतं, पण एवढं डीपमध्ये नव्हतं केलं पूर्ण, की आपलं फक्त काढून झटकून वगैरे सगळं ठेवलं होतं। पण म्हटलं नाही आता पाण्याने स्वच्छ धुवूनच काढावं, कारण तुम्ही पाहताय केवढं घाण दिसतंय ते सगळं खाली, की खूप घाण वाटत होतं। आणि ह्या ड्रममध्ये काय आहे तर ह्या ड्रममध्ये ना जे हंडे पितळाचे तांब्याचा हंडा आणि स्टीलचे हंडे बादल्या वगैरे असं भरून ठेवले, ते कधीतरी उपयोगाला येईल आपल्याला असे ह्या हिशोबानेच ठेवले। आणि हा ड्रम पण माझं खूप दिवसाचंच आहे। आणि इथे आता मिस्टरांनी इथं पहा माझ्या गॅलरीमध्ये एक नळ आहे, आणि त्या नळातून पाईप जोडून घेतला। आणि म्हटलं आता स्वच्छ धुवून काढायचं। पण आता जे वरती सामान आहे ना ते पहिलं काढून घेतलं एक एक। वरती जो आहे तो बांबू वगैरे कधीतरी उपयोगी येतो, म्हणजे आपला पाडवा वगैरे काय असं असेल त्यावेळेस बांबूचा उपयोग होतो। पण अगोदर म्हटले की ते जी धूळ आहे ती काढून घेतो म्हणून। तर आता वरती असे कामं जर असेल तर आपल्याला जेंट्स लोकांचीच मदत घ्यावी लागते, कारण आपल्याला शक्य होत नाही एवढं वरून सगळं असं हँडल होत नाही आपल्या लेडीजसाठी। मग त्यांनी मला मदत केली, कारण ऑफिसमधून आल्यानंतर हे काम सुरू केलं मी। तोपर्यंत मी तुम्हाला दाखवलं की मी माझ्या घरातलंच वगैरे कामं करत होते। आणि ते ऑफिसमधून आल्यानंतर बघा इथं त्यांनी काय केलं की झाडू, माझ्याकडे असं एवढा उंच झाडू नाही आहे, मग त्यांनी त्या बांबूलाच झाडू ॲडजस्ट केला। आणि बघा केवढ्या उंच झाला। आणि हे जे वरती जे जाळं जळमटं होतं ती त्यांनी त्या झाडूने एकदम आरामात काढलं, त्याच्यामुळे ती सोपं झालं, नाहीतर मला ते एवढं ॲडजस्ट झालं नसतं काढणं वगैरे व्यवस्थित। मग त्यांनी हे मला वरचं सगळं क्लीन करून दिलं, आणि तशी गॅलरी क्लीन करायला पण त्यांनी मला पूर्ण मदत केली। तर इथे बघा की किती जाळं होतं। आणि आपण असं म्हणतो नाही का, जर आपल्या घरात जाळं जळमट असेल तर लक्ष्मी आपल्या इथं वास करत नाही, लक्ष्मीचा वास असतो। तर अलक्ष्मीला आपल्याला दूर करण्यासाठी आपलं घर वगैरे आपल्याला क्लीन करायचं असतं। तर आता आपल्याला आर्थिक उन्नतीची सेवा पण सुरू करायची, तर 5 नोव्हेंबरपासून आहे ती सेवा। तर आर्थिक उन्नती लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे बघा ती, तर त्याच्यानंतर व्हिडिओ बनवेल मी तुम्हाला।
मागच्या वर्षीचा पण असेल मला वाटतं तो व्हिडिओ, तो पण त्याची लिंक पण मी तुमच्याबरोबर शेअर करेल. तर इथे बघा त्यांनी ती क्लीन केल्यानंतर किती छान झालं, पूर्ण मस्त झालं ते. आणि एवढ्यावरती काही पाईप लावणार नव्हते, कारण वरती बघताय तुम्ही आमच्यावरती फ्लोअरवर त्यांचे कपडे वगैरे सुकतायत. मग फक्त त्यांनी इकडल्या साईडनीच क्लीन करून घेतलं, जे इकडलं जास्त जाळं वगैरे वाटत होतं तिकडल्या साईडनी. आणि तोपर्यंत मी बघा इकडलं स्टूलला सांगितलं होतं की स्टूल वगैरे घेऊन ये म्हणून, आणि इकडलं मी क्लीन करून घेतलं ह्या साईडचं, कारण हे जरा साईड खाली होती, म्हणजे मला शक्य झालं त्या स्टूलवरून लगेच. मग मी पण तिथलं जाळं, असं वाटत नाही आपल्याला की धूळ आहे, पण खूप धूळ निघत होती. कारण हे आमचं कसं येतं की साईडला पूर्ण मोकळं, तुम्ही पाहताय की पूर्ण साईडला आजूबाजूला शेती आहे आणि कन्स्ट्रक्शनची पण नवीनच कामं चालू आहेत आजूबाजूला, त्याच्यामुळे लई धूळ येते. किती आपण क्लीन केलं ना तरी 1 महिन्याच्या आत, पूर्ण 15 दिवसाच्या आत पूर्ण ते तसंच होऊन जातं. कारण गॅलरी पण पूर्ण मोकळी आहे, अजिबात बंदिस्त नाही आहे, पण ते मोकळं हवा बरी वाटते. आणि इथून बघा हे सगळं पहिलं अगोदर आम्ही काय केलं की सगळं वस्तू साईडला काढून पहिलं झाडून घेतलं स्वच्छ, आणि म्हटलं हे कचरा पहिला भरून घ्यावं, आणि हा कचरा भरला की मग लगेच हे करून घ्यावं, धुवून घासून घ्यावं. ती मी आत्ता दाखवत होते, ती मला असं वाटलं होतं की इथं चिमण्यांनी घोसला केलाय काय, पण ते नव्हतं, असंच काहीतरी आणलं होतं त्यांनी ते जमा करून, पण ते नाही वाटतं काय झालं असेल तिथं, त्यांना आवडलं नसेल जागा वगैरे, मग त्यांनी ते जागेवर सोडून निघून गेले ते. असं बघा, नाही म्हणता म्हणता केवढी धूळ निघाली वरून पण. आणि आता हे बघा तुम्ही किती पसारा राडा दिसतोय, सगळं काढलंय तर साईडला. पण ह्या सगळ्या वस्तू लागणाऱ्या असतात आपल्या प्रपंचासाठी, मग त्या फेकायची पण इच्छा होत नाही, पण क्लीन करून ठेवते मग ह्या सर्व. मग हे बघा मिस्टरांनी असा पाईप लावला आणि त्या पाईपनी सर्व धुवून काढलं. तुम्ही बघताय की असं वाटत नव्हतं, पण ह्या धुताना बघा किती घाण निघते, किती धूळ निघते. पूर्ण असं क्लीन करून घेतलं सर्व साईडनी. आणि इथे मी पाणी जात होतं हॉलमध्ये, म्हणून तिथं ते पडदा आणि हे काच लावून घेतली, म्हणजे जेणेकरून पाणी आत जाणार नाही. कारण ज्या बाकीचं गॅलरीत माझ्या शेंगाचं पोतं वगैरे असतं गोणी, मग ती पण आतमध्येच ठेवावी लागते. इथे म्हटलं भिजून जाईल. आणि काय अजून वस्तू होत्या जे तुम्हाला दाखवलं, भांडी घासलेलं, ती पण मी गॅलरीतच ठेवते, एका टबमध्ये भरून ठेवलं आहे ते एक्स्ट्राचं, म्हणजे जेणेकरून कोणी जर पाहुणे आले कमी जास्त माझ्याकडं तर मग मला ती इझी पडतं काढायला तिथून वस्तू. कारण मग परत अजून जर आतमध्ये जास्त ठेवलं की मग परत अजून जेंट्स माणसाची मदत, आणि पाहुण्यांसमोर मग त्या वस्तू कुठं काढत बसायच्या. म्हणून मग मी जी मला इझी होतं की ते क्विक निघल माझ्याकडून, शक्य होईल अशाच ठिकाणी ठेवते मी त्या वस्तू. आणि नंतर मग इथे बघा पूर्ण ही झाल्यानंतर मी म्हटलं आता खालचं जे होतं ते पांढरं व्हाईट नाही का पाण्याने पडलेलं बघा पूर्ण डाग, त्यासाठी मी सोल्युशन तयार केलं आणि हे असं सर्वत्र टाकून दिलं. आता बघा ह्याच्यानंतर ते पूर्ण हे पाण्याचे डाग आहेत ते क्लीन होणार आहेत. पण आता एवढ्यात खूप बोरिंगचं पाणी येतं आहे, त्याच्यामुळे पूर्ण स्टाईल वगैरे सर्व असं खूप खराब व्हायला लागलेत. नळं वगैरे किती जरी स्वच्छ केले तर त्याचे डाग खूप त्रासदायक, म्हणजे एक्स्ट्रा त्रास वाढला आहे म्हणावं लागेल आता ह्या पाण्यामुळं. पण काही पर्याय नाही आता की पाण्याचं थोडं शॉर्टेजेस, कारण ह्या वर्षी आपल्याला पावसाने खूप दगा दिला आहे. ह्या वर्षी पाऊसच नाही झाला, पाहिजे तसा बिलकुल पाऊस नाही झाला. शेतकऱ्यांचं पण खूप प्रॉब्लेम झाला आहे खरं पाऊस नसल्यामुळं. तर म्हटलं आता ही बघा इकडल्या साईडला पण वॉशिंग मशीन असते ना, तिथं पण बघा त्या पाण्याने कसे डाग पडले. तर पूर्ण असं वाटतं की ही कधीच क्लीन नाही केलं, पण मी रोज गॅलरी क्लीन करते, पण ते पाण्याचेच डाग आहेत आणि ते साठून बघा ते कसं पूर्ण त्याच्यावर थर चढलाय. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं की आता ही जे तुळशीचं वृंदावन आहे आपण ते क्लीन करून घ्यावं. मार्बलचंच आहे हे पण माझं. तर मार्बलचं देवघर आपण कसं स्वच्छ केलं ह्याचं जे लिक्विड बनवलं होतं हे तुम्हाला मी सांगितलं होतं. मग तेच लिक्विड तयार करून मी तुळशी वृंदावन पण क्लीन करून घेतलं, म्हणजे घासून घेतलं सुरुवातीला. म्हटलं थोड्या वेळ घासून तसंच राहून देते, तोपर्यंत बाकीचं क्लिनिंग करते आणि मग नंतर धुते, स्वच्छ करते त्याला. मग आधी सर्वत्र असं व्यवस्थित लावून घेतलं ते पूर्ण, हात म्हणजे नाही का पोचतोय तिथपर्यंत सगळं काने कोपरे असे लावून घेतले सगळीकडून. त्याचं इथं दिवा लावतो तिथं काळं पण भरपूर झालं होतं असं. आणि त्याच्यानंतर बघा ह्या कट्ट्या आहे ना, ह्या कट्ट्यावरती काय होतं, पाऊस येतो आणि त्या पावसाने जे पावसाळ्याच्या दिवसात जे पाणी थोडंफार पडतं ना तिथं शेवळ येतं, आणि नंतर ते वाळल्यानंतर बघा ते कसं असं काळं काळं झालंय. आणि मला असं वाटलं दसऱ्याच्या टायमिंगला की येईल बाबा पाऊस आणि मग ते डबल होईल, पण दसऱ्याला काही पाऊसच नाही आला. पूर्ण नवरात्र कोरडं फटफटीत गेलं. तुम्ही बघताना ही आजूबाजूला शेती काही पण नाही, ते शेतामध्ये थोडंसंच काय त्यांना पाणी असेल तेवढ्याच पाण्यावर त्यांनी ती जनावरांसाठी केलंय, नाही तर पूर्ण शेती अशी मोकळीच आहे.
काहीच पिकं नाही आले ह्या वर्षी. आणि इथे बघा नंतर मी त्या कट्टा घासून घेतला, पूर्ण स्वच्छ करून घेतला. तुळशी वृंदावन पण स्वच्छ करून घेतलं. आणि आता हा इकडल्या साईडचा कट्टा घासायचा राहिला होता मला. म्हटलं आता हे बघा केवढा तो घाण दिसतोय. आता म्हटलं हा इकडला क्लीन करून झाला की मग तो घासून घेते. तोपर्यंत बघता बघता अंधार पण पडायला लागला होता, म्हणजे पडलाच होता बऱ्यापैकी अंधारमध्ये. आमचा एकदा चहा झाला आणि मग हे राहिलेलं परत आम्ही क्लीन करायला घेतलं. कारण एकदा ते राहिली क्लीन करायचं की मग तसंच राहून जातं अर्धवट. म्हटलं नाही, आज आपल्याला पूर्णच क्लीन केलं पाहिजे. आणि एक हे एक्स्ट्राचं देवघर आहे, म्हटलं ते स्वच्छ करून आपल्याला द्यायचं आहे. आता मला ते पण देऊन टाकायचं आहे. आणि नंतर बघा हे असं बघा, हा कट्टा मी स्वच्छ केला, किती छान दिसायला लागलं. जिथं हात फेरे तिथं लक्ष्मी फेरे म्हणतात, त्याच पद्धतीत की जिथं असं घासलं स्वच्छ केलं की ते किती छान दिसायला लागलं. आणि नंतर बघा हे मी सगळीकडून असं क्लीन करून घेतलं बऱ्यापैकी. आणि हे मिस्टरांनी तोपर्यंत इकडे हे सामान लावून दिलं, जिथली तिथली जागा क्लीन केली होती तिथं. आणि ह्या धुवायच्या राहिल्या होत्या त्या खुर्च्या. ह्या खुर्च्या काय झाले, उन्हात ठेवून ठेवून ह्यांचा वापर तर कमीच आहे, पण उन्हात ठेवून ठेवून त्या खराब व्हायला लागलेत. पण तुम्ही बघताय आतमध्ये पण आपण ठेवू शकत नाही त्याला, बाहेर त्याचा थोडाफार उपयोग होतो. म्हणजे संध्याकाळी बाल्कनीत चहा वगैरे घ्यायला बरं पडतं ते. कुणी पाहुणे वगैरे आल्या जरा इथं गप्पा मारीत बसतात. इथं मोकळी एवढी जागा आहे, छान वाटतं, हवेशीर वगैरे. आणि पहा अशी मी माझी गॅलरी स्वच्छ क्लीन करी. जर तुम्हाला माझी गॅलरी आवडली असेल, क्लीन केली, तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट